हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा, व्हिडिओजना शेअर करा आणि माझे सर्व व्हिडिओज पहा. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे बंदिशी तराणी माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर आजच्या या भागामध्ये आपण पाहत आहोत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील महत्त्वाची घराणी. तर जे मोठे गायक होते, उदाहरणार्थ पंडित भीमसेन जोशी किंवा बडे गुलाम अली खां, अशा प्रकारचे जे गवय्ये होते ते वेगवेगळ्या घराण्याचे गायक होते. तर पंडित भीमसेन जोशी जे होते ते किराणा घराण्याचे गायक होते. बडे गुलाम अली खां होते ते पटियाला घराण्याचे गायक होते. पहिलं जे आपण पाहत आहोत ते आहे ग्वाल्हेर घराणं. तर 19व्या दशकाच्या मध्यावर्ती ग्वाल्हेर घराण्याची सुरुवात झाली असं म्हणता येईल. तर 40 ते 50 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे राग या घराण्यामध्ये गायले जातात आणि छोटे ख्याल, बडे ख्याल या घराण्यामध्ये पुष्कळ होते. रागाची सुरुवात करताना बडा ख्याल झालाच पाहिजे असा या घराण्याचा कायदा आहे, ग्वाल्हेर घराण्याचा कायदा. यामध्ये रागाची ओळख ही आलाप सुरुवातीचे जे असतात ते आकारामध्ये गाणे आणि मगच जी बंदिश आहे ती सुरू करणे असा याचा कायदा आहे. स्थायी जी आहे बंदिशीची ती 2 वेळा म्हणून मगच अंतरा म्हणावायचा आहे आणि याच्यामध्ये तराण्याला विशेष महत्त्व आहे ग्वाल्हेर घराण्यामध्ये. यानंतर येते ते आहे आग्रा घराणं. आग्रा घराण्याची उत्पत्ती जी आहे ती ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीपासूनच झालेली आहे. यामध्ये नोम, तोम, दितोन असले शब्द जे आहेत ते बिलकुल वापरले जात नाहीत आग्रा घराण्यामध्ये. आणि या घराण्यामध्ये ताना संपूर्ण लयकारीमध्ये घेण्याची पद्धत आहे आग्रा घराण्यामध्ये. आणि या घराण्यामध्ये बंदिशीचे खूप मोठे भांडार आहे. वेगवेगळ्या बंदिशी रचलेल्या आहेत या घराण्यामध्ये. आणि या मागील पिढीमध्ये यामध्ये नथन खां, त्यांचा मुलगा हुसेन खां आणि अब्दुल्ला खां हे जे आहेत यांनी या घराण्याला पुढे नेलं, आग्रा घराण्याला, आणि या घराण्यांचा विकास केला. त्यानंतर या घराण्याची पूर्ण विद्या ग्वाल्हेर घराण्यातून आली. परंतु या घराण्यातील गायकांनी नवीन बंदिशी ज्या आहेत त्या गायकांनी इथे बनवल्या आणि ध्रुपद गायकी जी आहे त्याला विशेष महत्त्व आहे आग्रा घराण्यामध्ये. नंतर येतं ते किराणा घराणा. किराणा घराणा उत्तर भारतामध्ये किराणा नावाचं एक गाव, त्या गावामध्ये मोठे मोठे तबला वादक आणि सारंगी वादक होऊन गेले. या घराण्याचे लोक असं म्हणतात की प्रसिद्ध बीन वादक बंदे अली खां यांच्यापासून हे घराणं सुरू झालं, किराणा घराणं जे म्हणतात ते. आणि आलाप गायनासाठी हे घराणं विशेष प्रसिद्ध आहे. राग पुरिया, यमन कल्याण, दरबारी, तोडी असे विशेष राग या घराण्यातील गायकांनी गायले. याच्यामध्ये बडे ख्याल जे असतात ना त्यांचा जो आलाप आहे, विस्तार आहे, तो अर्धा ते पाऊण तास चालतो. यामध्ये बंदिशींचा जो मुखडा आहे तो गायल्यानंतर याच्यामध्ये आलाप सुरू करतात आणि ह्याच्यामध्ये जास्त बंदिशी रचल्या गेलेल्या नाहीत असं म्हणतात. तर बोलंग आणि लयकारी ज्याला म्हणतात हे मात्र या रागामध्ये जास्त नाही आहे, आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून या गायकीला आलाप प्रधान गायकी
असं म्हटलं जातं. तर मित्र हो, मी तुम्हाला आज थोडीशी थेरीचा जो भाग म्हणतात ना गायनातला, तो आज मी तुम्हाला थोडा सांगितलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण थेरी हा सुद्धा शास्त्रीय संगीताचा खूप मोठा भाग आहे. नुसतं आपण जे प्रॅक्टिकल म्हणतो म्हणजे गायन जे आहे त्याच्याबद्दल माहिती तर मी तुम्हाला दिलेलीच आहे. राग सांगितले आहेत वेगवेगळे, आलाप सांगितले आहेत, पण त्याच्या बरोबरीने आपल्याला थेरी पार्टसुद्धा माहिती पाहिजे. तुम्ही जर उद्या भारतीय शास्त्रीय संगीताच्या अखिल भारतीयच्या जर परीक्षा देणार असाल, कोणीही असो, मग त्यामध्ये मात्र थेरीचा भाग हा विशेष करून असतो. तर मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे तुम्हाला हा भाग सांगण्यासाठी, माहिती देण्यासाठी. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला आवडला तर, आणि म्युझिकल माधुरी देशपांडेला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.